वाल्मिक कराडची गँग तुरुंगाबाहेर सक्रिय आहे। कराड समर्थकाने एका तरुणाकडून माफीनामा घेतलेला आहे। धमकावून माफीनामा बनवून घेतल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। वाल्मिक कराड तुरुंगात आहे, मात्र कराडची गँग ही बाहेर सक्रिय असल्याचं कळत आहे। अण्णाशिवाय पर्याय नाही। माझी झाली ती चूक झाली। हा, इथून पुढे मी असली चूक नाही इथून पुढे नाही ग्रामपंचायत पोस्ट करणार नाही। हा, हे मी हात जोड जोडले अण्णाच्या विरोधात पांगरी ग्रुपवर काही पोस्ट करणार नाही। अण्णाच्या विरोधात अण्णाच्या विरोधात एकही पोस्ट करणार नाही। अण्णाशिवाय पर्याय नाही। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, वाल्मिक कराडची गँग ही तुरुंगाबाहेर कशा पद्धतीने सक्रिय आहे याचा व्हिडिओ समोर आलाय। नक्कीच दीपाली, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात असलेला वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी त्याची गँग बाहेर सक्रिय आहे, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। आपण बघू शकतात की पांगरी येथील राहणारा राजेश जयकर हा तरुण बापू आंधळे खून प्रकरणामध्ये या तरुणाचा देखील समावेश असल्याचा खोटा गुन्हा यावरती दाखल केला होता। या तरुणावरती आता या तरुणाने गावातील पांगरी गावामध्ये एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वाल्मिक कराड विरोधामध्ये एक पोस्ट केली होती। त्या पोस्ट केल्यानंतर तेथील वाल्मिक कराड समर्थकांनी त्याच्या घरी जाऊन घरावरती हल्ला केला व त्याच्या पत्नीलाही मारहाण केली। मात्र या प्रकरणी पोलिसांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। उलट या तरुणाला वाल्मिक कराड समर्थकांनी त्याच्या घरी जाऊन एक व्हिडिओ तयार केला। या व्हिडिओमध्ये त्याला नाक घासायला लावलं व अण्णा विरोधात कसल्याही प्रकारची मी इथून पुढे पोस्ट करणार नाही असा देखील दम दिल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। दीपक, निश्चितच धन्यवाद आकाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।